मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज थोडस काम काही नव्हतं. रिलेटिव्ह इथे लग्नाला चाललेलो आहे. तर आम्ही तर घरात नाही बनवला, घरात चार्जिंग लावलं होतं मोबाईल. तर आता डायरेक्ट जाताना व्हिडिओ बनवतोय. तर त्याला बस स्टँडला जाऊयात आणि बस धरूयात. तोपर्यंत मी बघत आपले व्हिडिओ. आणि तुम्हाला सांगायचं मला, मी काय काय असायचं हाय असं लक्षात येतं. हा, एडिटिंगचं काम हाती घेतलंय. काल एक व्हिडिओ बनवला, त्यामध्ये एडिटिंग केली मिनी ब्लॉग मध्ये, बघितलं असेल तुम्ही. तर ती एडिटिंग कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा. तर काही आल्या आम्हाला एसटी भेटले. गाडीतून उतरलो, म्हणजे ऑटोतून उतरलो हाय असं एसटी घेऊन बसलो. कारण लगेच एसटी भेटली आम्हाला. आधी ऑलरेडी लय उशीर झाला होता. मग आता चाललोय लग्नाकडे. आता जस्ट आत्ता बसलोय आणि बसला व्हिडिओ चालू केलेला आहे. आताची गाडी निघलीये आणि मी चाललोय डायरेक्ट लग्नाकडे. लग्नापाशी गेल्यावर दाखवतो मला. तर तोपर्यंत आपल्या चॅनलवरती तोपर्यंत एवढंच आहे का, आपल्या चॅनलवरती नवीन जर असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी आता फायनली लातूरच्या बाहेर निघलोय आणि आता आपल्याला जायचं आहे लोखंडे गावात. आंबेजोगाईच्या वर्ष अलीकडे आहे, कारण की मोबाईल नाही हालत आहे. कारण की लोखंडे गावामध्ये त्यांचं लग्न आहे असं मला वाटतंय. माहिती नाही कुठे काय, मोबाईल जरा हलतोय जरा, त्यामुळे याच्याकडे अंधकरण करा. मोबाईल जरा आपल्या गाडी चालू असेल, मोबाईल नाही चालत आहे. तर चला आपल्याला लोखंडे गावाकडे जायचं आहे. आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही आता लोखंडे गावात आलेलो आहे. आणि बघा ना, आम्ही इतके मोठे इंसान आहेत, इतके मोठे माणूस आहेत की आम्हाला लोखंडे गावापासून आणि पुढे जायचं आहे. पण आता आम्हाला पिकअप करण्यासाठी अनेक दिवस कोणतरी येत आहे, म्हणजे आम्हाला चालायची गरज नाही. थोडे वेळ थांबतो, तर ते जे येणार आहे ते जे आम्हाला येणार आहे ते येतीलच. तर मित्रांनो, आता मी फायनली आलेलो आहे. म्हणजे लोखंडाच्या गावाच्या पुढे आलेलो आहे. आणि आता चाललोय जिथे लग्न आहे तिथं. म्हणलं होतं का नाही ह्याला येणार आहेत, हे आलेले, पण जरा जास्त उशीर केला यायला. तर काय नाही, आता ऊन जरा जास्त तप्पायला लागलंय आणि ते टोपी बिपी घरी राहिली माझी. मग आता डायरेक्ट जाऊया लग्नाकडे, लग्न गेल्यावरच भेटूया. माझ्यासोबत इतकं वाईट केलं या लोकांनी. इथं टप्पावर पुढे बसवलंय. 4 जण होते, त्यामुळे मला टप्पावरती बसवलंय. आता माझं डोकं संकलंय. तेव्हा काय केलं, मागे 2 जण 3 जण, हे ड्रायव्हर माग 2 जण, आणि मला बसलंय पुढं. मला असं वाटायलंय मी कुठे जाऊन आपटतोय आता. असं इतक्या उंचावर बसलोय मी लय खतरनाक पद्धतीने बसलोय. माझी इच्छा एवढीच आहे की आता त्याला बॉल टाकली. हा, लग्नामध्ये गेल्या मोठा पाहायला भेटायला. कशाचा? केमिकलचा. हो, केमिकलचा लय मजा येईल. तर आपल्या लवकर चांगली आणि मोठी अशी फोर घ्यायची. कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा की आमच्यासाठी कोणची बाईक, सॉरी फोर व्हीलर चांगली होती. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. हा, ऐकलं ना, तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळंच करून ठेवा आपल्या चॅनलला. भेटूया लग्नामध्ये गेल्यानंतर. मी मध्ये काय उसाचा रस करण्यासाठी थांबलो होतो, तर आता गेलं की भेटूया लग्नामध्ये. माझं हे पाहू शकता मी, लग्न लागून झालेलं आहे आणि व्हिडिओ काही बनवून दिला नाही, त्यामुळे व्हिडिओ पण बनवला नाही. आता जेवण पण झाले, आता जाणार आहेत आम्ही घराकडे. गेलो त्या गावाकडे जातो, नाहीतर गावाकडे पण नाही, डायरेक्ट लातूरला. काय आंबेजोगाईच्या बसच्या किती गर्दी आहे. आणि बघा, एवढे मोठे बस किती घाण करायची चालू केली आहे. बघा,
आणि बघा आपण ह्याला स्वच्छ ठेवू शकतो ना, पण नाही, लोकांना हे स्वच्छ ठेवणं वाटलं ना, सारखं रोज किती कोणी जरी झाडू काढ, हा वर्कर आहे झाडू काढायला, पण बिचारे म्हणजे बिचारे एकटे वर्कर काय काय करतील. आपली बी थोडी जिम्मेदारी बनते ना की आपण इथला कचरा होत देऊ नये, ही आपली जिम्मेदारी आहे ना. किती किती हे कचरा करताल तुम्ही, आपली बी काहीतरी जिम्मेदारी बनते ना. हा बनते का ना. जर आपण कमी कचरा करायचा कमी केला तर वर्कर्सला जास्त झाडून काढायची गरज पडणार आहे का, नाही ना. तर मी आता असं म्हणत नाही तुमचा हे जे रोडचा कचरा आहे ते झाडून काढा, पण जे पुड्या बिड्या खातात तुम्ही, त्या पुड्या खाल्ल्यानंतर डस्टबिन असते, त्या डस्टबिन मध्ये पुड्या टाका ना. तिथे रस्त्यावर तुम्ही का टाकता. आमच्या बीडचं बस स्टँड सुद्धा खराब केलं, मोठं होतं आणि आता मोठं बस स्टँड केलं. तिथं छोटं आधी छोटं होतं, खराब होतं, आता स्वच्छ बिच्छ केलं सगळं, तरी बीडच्या लोकांनी डबल त्याला खराब करायचं चालू केलं. तर का तसं करता तुम्ही. खा असं म्हणत नाही की आता खायचं पण करा, कसं टाकायचं पण करा, म्हणजे असं टाका तुम्ही, खा बिंदास खा, जे खायचं ते खा. आणि डस्टबिन मध्ये किंवा आपल्या जवळ ठेवून पुन्हा बाहेर गेल्यावर जिथं सगळ्यात जास्त कचरा असेल ते कचरा टाका ना तुम्ही. आता मी या व्हिडिओ तुम्हाला वाटेल काय बोलायला धमक्या द्यायला, ज्याला धमकी समजायची त्याने धमकी समजा, आणि ज्याला रिक्वेस्ट समजायची त्याने रिक्वेस्ट समजा. मी जेन्युइन गोष्ट बोलतोय, ज्याला खरं वाटेल ज्याला पटेल ही गोष्ट करा, ज्याला पटणार नाही त्यांनी माझा हा व्हिडिओ बघू नका किंवा हा पार्ट बघूच नका. पण हा पार्ट या व्हिडिओ डिलीट होणार, लातूर हा पार्ट इथून डिलीट होणार. अजून मी लातूरच्या बस स्टँड ते दाखवणार नाही, कारण आता माझे व्हिडिओ खूप जण लातूरचे आहेत ते बघतात, त्यांना तर माहिती लातूर कसं आहे, दाखवायची गरज नाही. पण बस स्टँड काय बघा, अंबाजोगाईचं बस स्टँड, बीडचं बस स्टँड. आता मी फायनली घरी आलोय आणि माझ्या माईकची चार्जिंग सुद्धा संपली, त्यामुळे थोडं उच्च आवाजात बोलतोय. तर मला वाटत नाही माझा नशीब चांगला आहे, माझा नशीब खराबच आहे. MSIT बघायला जायचं होतं, उशीर झाला, बोलू त्यांना उशीर झाला, मग उशीर झाल्यामुळे मला बघायला भेटलं नाही MSIT. काय करावं, राहू द्या, नाही बघायला भेटू द्या. उद्या म्हणजे उद्या 100% जाणार MSIT बघण्यासाठी. आणि आजचा व्लॉग याच ठिकाणी एंड करतो. जर व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा, गुड बाय, लव्ह यू, टेक केअर.